जय जय रामकृष्ण हरी. आई राजा उदय उदय. आज आपण आळंदी येथील शेजारच्या गावात म्हणजे श्री क्षेत्र धानोरे या गावात आलेलो आहे आणि या गावातील केंद्राई मातेचं आज आपण दर्शन घेणार आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी केंद्राई माता म्हणजे या गावातलं कुलदैवत, ग्रामदैवत. तसेच या नवरात्रानिमित्त 9 दिवस वेगवेगळे जागरण गोंधळाचे कार्यक्रम होत असतात. रात्री 9 ते 12 महाआरती याची माहिती देण्यात आलेली आहे इथं. तसेच परिसरातली चिखली, मरकळ, धानोरे, भावडी, सोळू, तुळापूर अशा ठिकाणचे या जागरण गोंधळाचे कार्यक्रम पार्ट्या इथे येत असतात कार्यक्रमाकरता. आपण गणेशोत्सवात मरकड रोड येथील राजमित्र मंडळाचा गणपती आणि देखावा आपल्या चॅनलवरती सादर केला होता. तर त्या मंडळाचे सभासद विजयाप्पा पगडे यांनी या मंदिराबाबत आपल्याला माहिती दिली आणि या केंद्राई मातेच्या मंदिरात आपण आलेलो आहोत. तसेच या मंदिराविषयी, या गावाविषयी सांगायचं झाल्यास, या गावातील एक मोठं देवस्थान धनेश्वर महाराज मंदिर हे श्रावण महिन्यात आपण या मंदिराचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती इथून दिसतंय ते. त्या मंदिराचा व्हिडिओ आपण चॅनलवरती प्रसारित केला. तो व्हिडिओसुद्धा आपण जाऊन पाहू शकता. त्या मंदिराचा इतिहास वगैरे सगळं त्या बाबी त्याच्यात मांडलेले आहेत. अत्यंत पुरातन मंदिर. केंद्राई मातेचं दर्शन घेण्यापूर्वी आपण आजची देवीची कुठली पूजा आहे आणि कोणत्या देवीची आज आराधना केली जाते त्याची माहिती सांगत आहोत. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची आराधना केली जाते. दिव्य आणि तेजस्वी या देवीचं रूप आहे. तिला एकूण 8 हात असून ती सिंह स्वार आहे. भक्त तिला मालपुआ देतात जे तिचे आवडते खाद्य मानले जाते आणि तिचा आवडता रंग हा पिवळा आहे. केंद्राई मातेच्या मंदिराकडे पुन्हा एकदा वळतोय आपण. हा सुंदर असा निसर्गरम्य मंदिर परिसर ह्या मंदिराला लाभलेला आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात ही छोटीशी पाऊलवाट मंदिराकडे येण्याकरता आणि आजूबाजूला ही शेती आहे. केंद्राई देवीचे गाभाऱ्यातली मूर्ती आपण पाहू शकतो आणि मागे एक दगड दिसत आहे आपल्याला. हा देवीचा मुखवटा आणि शेजारी ही यमाई माता आहे. तर ही संपूर्ण आणि हे देवीचे रक्षक म्हणून ह्या साईडला जे दगड दिसतात ते खाली घटस्थापना केलेली दिसते आपल्याला. त्या मंदिराची आपण माहिती जाणून घेणार आहोत. रामकृष्ण हरी. हे धानोरे गावातील ग्रामस्थ आहेत. जुने काळातील लोक, त्यांना इतिहास माहिती असतो बऱ्याच. त्यांच्याकडून आपण या मंदिराचा इतिहास, या मूर्तीचा इतिहास जाणून घेणार आहोत. ही पलीकडची केंद्राई माता आणि हे यमाई माता. तर रामकृष्ण हरी, तुमचं नाव सांगा. सुरेश शंकर गावडे. बरं, ह्या मंदिराचा इतिहास थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करा आम्हाला. आता हा इतिहास जुना पूर्वीचा काळातून पुराण काळ आहे. हां, म्हणजे इथं लोकांना धान्य नव्हतं, बाहेर गेले. बाहेरून त्यांनी कर्णाचा पाला घेऊन आले आणि त्या कर्णाचा पाला इथं देवापुढं लोटला. देवापुढं लोटल्यामुळे नंतर त्यांनी संध्याकाळचा इथं लुटून गेली जिथे त्याच्या घरी आणि सकाळच्या बारी येऊन पाहिलं त्यांनी. तर त्या धान्याची पोती चिमण्या टोकरीत होते आणि पाहिलं. लोक चाट झाली आणि ते पाहून लोकांना आनंद झाला. बरं. आणि तिथून पुढं आमच्या ग्रामदेव, कुलदैवत, धानोरे गावातले हे कुलदैवत आहे. आमचे स्वतःचे गावडे कंपनी टोटल कुलदैवताचं म्हणून आम्ही हा कार्यक्रम 9 दिवस आम्ही सादर करीत असतो. बरं. तर कमीत कमी 20 ते 25 वर्ष आम्ही आमच्या पद्धतीने सहकार्याने सर्वांच्या गावाच्या सर्वांनी सहकार्य करून आम्ही हा कार्यक्रम करीत असतो. 9 दिवसाचे जागरण गोंधळाच्या पार्ट्या असतात, मोठ्यांचा कार्यक्रम राहतात. 20-20, 25-25 हजार रुपयाचे कार्यक्रम करीत असतो. बरं. लोक साथ देतात, आम्ही त्याचे प्रतिसाद घेतो, सर्व त्याचा मोबदला घेतो. देवी आम्हाला साथ देते. बरं. त्या पद्धतीने आम्हाला आमचा पण देवीचा उच्चांक केला तसा आमचा पण उच्चांक केला. बरोबर. असा मोठा प्रतिसाद देऊन आम्ही आमचं प्रतिष्ठापना केली, देवीची साधना केली. ही मूर्ती दगडाबद्दल सांगा. तुम्ही सांगत होते की बाहेर होता त्यामुळे त्रास झाला. हा, आणि हा बाहेर होता. तर त्याच्यानंतर आम्हाला 4 वर्ष 2 वर्ष भरपूर त्रास झाला. भरपूर त्रास झाल्यानंतर आहे ना त्याला आतमध्ये घेतला. आतमध्ये
वाद्य घेऊन वादन म्हणजे आपली हे करून तिची गर्जना करीत करीत आतमध्ये घेतली, आतमध्ये घेऊन त्याला बसवला, त्याची साधना केली, त्याची साधना हवन करून त्याला आतमध्ये घेऊन बसवल्यानंतर गावाचा उद्धार, आमचा पण उद्धार, सर्वांचा उद्धार झाला आणि तिने साथ आम्हाला चांगल्या पद्धतीने दिली. आम्हाला हानिकारक होत होते ते हानिकारक कमी झाले. बर. त्यापासून साधारण किती वर्षापूर्वी मंदिर आहे ही मूर्ती? ही कमीत कमी काही नाही म्हणलं तर कमीत कमी 400-500 वर्षापूर्वीची कमीत कमी असावा. बर. आणि हे मंदिर कधी मोठं केलं तुम्ही? हे मोठं मंदिर आहे ना, म्हणजे आमचं जसं छोटा आकार होता, आम्ही 10 वर्षाचा असताना छोटं मंदिर होतं. छोटं मंदिरातून मग मोठं मंदिर, एकमेकांची साथ घेऊन, एकमेकाला गावकऱ्यांनी एकमेकाला कुलदैवत म्हणून यांनी मोठं मंदिर प्रयत्न केलं. जसं जसं एकमेकाला आवड निर्माण झाली त्या पद्धतीने मग तशा पद्धतीने आम्ही आकार देऊन सर्वांचे म्हणजे गावातले सरपंच, उपसरपंच, पाटील सर्वांच्या सहकार्यातून हे साथ झाली आणि सर्वांनी 2-2 रुपये कसे घ्यायला जमा करून त्या पद्धतीने आणि आमच्या करून घेतलं. बर. आता या मूर्तीबद्दल माहिती जाणून घेत आहोत आपण. हे मुखवट्याच्या पाठीमाग मूळ मूर्ती आहे स्वयंभू. हा, सांगा. स्वयंभू मूर्ती असल्यामुळं म्हणजे त्याला ती बसवल्यानंतर आम्हाला हानिकारक झाल्यानंतर मग पाठीमागचे बसवले. पण ह्या स्वयंभू मूर्तीमध्ये आहे ना एक छोटस बाळ आहे तिच्या शेजारी. बर. आणि त्या आकार देऊन तिचा जे आहे आणि मग त्याला नंतर मुखवटा बसवल्यानंतर आहे ना हे सर्व व्यवस्थित दिसायला लागलं, व्यवस्थित हे झालं. ह्या एमआय मातीचं आपला पहिल्यापासून सहकार्य, तिची एकमेकाची साथ असल्यामुळं आम्हाला भरपूर गावाला साथ दिलेली आहे. बर. आणि ह्या शेंदूर लावलेल्या दगडांबद्दल सांगा. यांचे हे राखणदार म्हणून त्यांना आम्ही बसवलेले आहे थोडक्यात. बर बर. ही केंद्राई माता श्री क्षेत्र धानोरी या गावात अनेक वर्षांपासून स्थित आहे. तर या मंदिराबद्दल आपण आणखीन काही माहिती जाणून घेणार आहोत. हे मूळ दैवत कुठलं आहे केंद्राई मातेचं आणि ह्या गावात कशी प्रस्थापित झाली? बरं, हे गावडे कुटुंबीय हे मूळ कुठले आहेत? बरं, यांचे हे जसे जसे पसरले गेले ते तसे तसे केंद्राई मातेचं मंदिरसुद्धा अनेक ठिकाणी आहे. ती माहिती हे सांगतील. रामकृष्ण हरी. मी ॲडव्होकेट संदीप गावडे, धानोरी तालुका खेड, जिल्हा पुणे या ठिकाणी आपण आलात. एकादशी वारी या यूट्यूब चॅनलचं प्रथम मी स्वागत करतो. आपण आमच्या केंद्राई मातेबद्दल जी माहिती गोळा करताय त्यातली सांगायचं तात्पर्य झालं तर आमचं मूळ ठाणं केंद्राई मातेचं केंदूरला आहे. त्या ठिकाणाहून आमचे गावडे कुटुंब या ठिकाणी स्थित झाल्यानंतर या ठिकाणी देखील ते ठाणं आम्ही इथं मंदिर उभारल्यानंतर स्थित झालेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी आमच्या गावची यात्रा देखील मूळ आमची ही देवी केंद्राई असल्यामुळे त्या नावानेच आम्ही यात्रा या ठिकाणी उत्सव भरवत असतो. आणि गेली अनेक वर्ष ही आमची केंद्राई माता नवसाला पावणारी आहे. गावडे कुटुंब त्या देवीचा उत्सव सालोसालापासून या ठिकाणी राबवत आहे. अशा ह्या केंद्राई मातेचा आमचा सर्व गावावर आशीर्वाद असतो आणि त्यातून आमच्या गावाचं सुजलाम सुफलाम झालेलं आहे असं आमच्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्याच्यावर आमची नितांत श्रद्धा आहे आणि ती आमची मुकुल देवी म्हणून आम्ही त्याचा उत्सव सालोसाल साजरा करत आहे. बाबा नाव सांगा. हां, गुलाब पंढरीनाथ गावडे. बर. ही मूर्ती कुठं आढळण्यात आली असं काही पूर्वजांकडून तुम्हाला माहिती आहे? नाही, पूर्वी म्हणजे केंदूरलाच. हां. आणि केंदूरवरून त्याचं ठाणं तिथं झाल्यानंतर त्याचा तांदळा म्हणून इथं आणून ते शिफ्ट केलं लोकांनी. मग त्याची पूजा करायला सुरुवात केली. तर जायला रस्ता नव्हता, मग आपल्या जमिनीत आपण रस्ता ठेवलाय. बरं. त्याच्यामुळे पावसाळ्यात लोकांचे लय हाल व्हायचे. त्याच्यापेक्षा आता काय वाटत नाही ना, आता त्याच्यात ग्रामपंचायती कोणतो करून घेऊ आपण. बरं बरं. म्हणजे साल दर साल काहीतरी सुधारणा करावंच लागते, वाढत चाललेली आहे. नमस्कार, मी सुनील बाबासाहेब गावडे. तर
तुम्ही म्हटले होते गावडे कुटुंबीय हे मूळचे केंदूरचे आहेत आणि ते कुठं कुठं नंतरनं वडिलोपार्जित त्यांचे मूळ ठाण तिथं होतं, पण नंतरनं जसे पिढ्या वाढत गेल्या तसे वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक होत गेले. तर ते मंदिरं कुठं कुठे आहेत आणि कुठं कुठं तुम्ही स्थायिक झालेले आहेत? आता तसं सांगायचं झालं तर गावडे परिवाराचा हा इतिहास साधारणतः 300-400 वर्षापूर्वीचा आहे. बरं. आणि संपूर्ण गावडे परिवाराची कुलदेवी केंद्राई माता आहे. तिचं मूळ ठाणं केंदूर या ठिकाणी आहे. बरं. आणि केंदूरमधनं आता आमचं धानोरे गाव असेल, चिंचोड गाव असेल, कनेरसरच्या तिथं पूर म्हणून एक आहे, इकडे आष्टापूरच्या तिकडे एक आहे, आंबेगाव तालुक्यात गावडेवाडी आहे. अगदी सांगायचं झालं तर कोकणात सुद्धा आमचे गावडे पसरलेले म्हणजे इथपर्यंत गेलेले आहेत, चिंचोडमध्ये आहेत. मग ते सर्वांनी आता प्रत्येकाला काही शक्य होत नाही केंदूरला जाणं. मग आता ज्याच्या त्याच्या गावात त्यांनी आपल्या देवीची स्थापना करून पूजा अर्चा त्यांची होत असते. बरं. थोडक्यात जागृत देवस्थान आहे. हो. आणि यमाई मातेबद्दल? यमाई माता आपली कनेरसरची यमाई माता आहे, त्यांचं ठाणं ते पण मूळ ठाणं कनेरसरला आहे. ते यमाई मातेचं इथं पण पूजा अर्चा केली जाते. बरं बरं. चालेल. आमची ही कुलस्वामिनी असल्यामुळे सालोसाल आमचे सुरेश तात्या असतील, गावगातले समस्त ग्रामस्थ असतील, हे नवरात्री उत्सवाचा अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम सालोसाल या ठिकाणी घेत असतात. आणि गावकरी सुद्धा आपल्या सगळ्या हाताने या ठिकाणी मदत करून दिवसेंदिवस मंदिराची शोभा वाढवण्याचा प्रयत्न करतात. त्यातून ह्या विकास कामं असतील, ग्रामस्थ, ग्रामपंचायत या सगळ्याच माध्यमातून गावातील दानशूर व्यक्ती असतील आणि आमचे सर्व ग्रामस्थ असतील, हे या ठिकाणी दिवसांच्या आता शेडचं काम झालं. मंदिर पहिले छोटं होतं खूप, त्यात बऱ्यापैकी बसण्यासारखं झालेलं आहे आणि आजूबाजूचा परिसर विकसित होतोय. त्यासाठी अण्णा म्हणल्याप्रमाणे रस्त्याची जी गैरसोय होती त्यातून त्यांनी ते रस्त्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि पुढे करण्याची भूमिका त्यांची आहे. त्यामुळे अशा प्रकारे कुलस्वामी जपण्याचं काम आमचा गावडे परिवार ग्रामस्थ इथून करत आहे आणि इथून पुढेही करणार आहे. बरं. ह्या मंदिराची नैमित्तिक पूजा कोण बघतं? आता सुरेश गावडे म्हणून आमचे चुलते आहेत, ह्या देवीची सालोसाल पूजा करतात. बरं. आणि हे जे कार्यक्रम असतो नवरात्र उत्सवामध्ये त्याच्या संदर्भातलं सगळं नियोजन ते करतात आणि त्यातूनच देवीचा उत्सव अतिशय छान प्रकारे प्रत्येकाला वार ठरवून दिलेले आहेत. त्या वाराप्रमाणे ते येऊन आपल्या संध्याकाळच्या आरत्या वगैरे या ठिकाणी घेतल्या जातात. त्यातून जे वर्गणी गोळा त्यातून ह्या विकासाला मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आम्ही त्याचा वापर करत असतो. बरं बरं. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण. कुंडलिका वरदे. आई राजा. तर नवरात्रानिमित्त आपण पहिल्या दिवशीपासून आपल्या चॅनलवरती रोज एक मंदिर आणतोय, 9 दिवस आणणार आहेत. तर पहिल्या दिवशी तुळजापूर, दुसऱ्या दिवशी पद्मावती, तिसऱ्या दिवशी येडेश्वरी देवी आणि हे चौथ्या दिवशी आपण हे केंद्राई मातेचं दर्शन घेतलेलं आहे. इथूनही पुढचे 5 दिवस वेगवेगळ्या देवी जाणार आहेत, त्यांचे मंदिराचे व्हिडिओ येत जाणार आहेत आपल्या चॅनलवरती. त्या नवीन जे बघणार आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओमध्ये काही सुचवायचं असल्यास चॅनल तर कमेंट सेक्शनमध्ये आपण ते सुचवू शकता. रामकृष्ण हरी. आई राजा. उदय उदय.